नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीमध्ये देखील प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असं शरद पवार म्हणाले. वारकरी संप्रदायामध्ये 60% लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळतंय असंही पवारांनी म्हटलेलं आहे. म्हणून आता आम्ही यादी काढायला सुरुवात केली आहे असं पवार म्हणाले. शरद पवारांचं वारकरी संप्रदायावर हे भाष्य आहे. दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत असं विधानही त्यांनी केलेलं आहे. शरद पवार यांनी हे विधान केलेलं आहे. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीमध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली असल्याचं शरद पवार यांनी सौदामिनीमध्ये म्हटलेलं आहे. वारकरी संप्रदायात 60% लोकांच्या मांडणीनं धर्मांध शक्तींना बळ मिळतंय. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले. आताचे वारकरी, मी सगळ्याविषयी नाही बोलत आहे, परंतु काही वारकरी धर्माचा बुरखा घेऊन ज्या जात्यंध शक्ती आहे त्याचाच प्रचार करतात. स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना. आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते. ते कित्येक महाराज पे रोलवर भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि शरद पवार साहेब बोलले काही चूक आहे असं मला नाही वाटत. वारकरी समाज हा विठ्ठलाला मारणारा समाज आहे, विठुरायाची आराधना करणारा समाज आहे. आणि इथे कोणती दुसरी विचारसरणी कोणती नाही आहे. हे सगळे हिंदू आहेत आणि हे हिंदू विचारसरणीचे सगळे लोक आहे. देवाला मानणारी विचारसरणी आहे. आणि मला असं वाटतं पवार साहेबांचा फार प्रयत्न होता की उजव्या बाजूला येण्याचा, पण तिथे कुठेतरी त्यांना घुसखोरी करता आली नाही किंवा तिथे कुठेतरी त्यांना एंट्री भेटली नाही. म्हणून ते आता कुठेतरी डाव्या बाजूला आणि डाव्या विचारसरणीचे जे अजेंडा आहे ते कुठेतरी मीडिया पुढे बोलतात आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांनी आता आपली वयाची मर्यादा बघता या प्रकारचं स्टेटमेंट करू नये. शरद पवार यांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतो असं तुषार भोसले म्हणाले. तुषार भोसलेंकडून शरद पवारांचा मौलाना असा उल्लेख करण्यात आलेला आहे. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा प्रयत्न पवारांनी केला असल्याचं तुषार भोसले म्हणत आहे. यावर अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर सुद्धा दिलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही. मला सांगा ना, बघा ह्याच्यातून तुम्ही ओळखत घ्या ना, सामाजिक तेढ निर्माण करणं, धार्मिक तेढ निर्माण करणं, एवढंच काम भारतीय जनता पक्षाची 2-4 जी तकडे आहेत. पण त्याच्यात एक गोष्ट मात्र वाटते, माननीय मुख्यमंत्र्यांचा ना अभय आहे का कधी यांनी सुनावल्याचं लक्ष देत नाहीये. त्यांनी सुनावलं पाहिजे, त्यांना गप्प केलं पाहिजे. वारकरी संप्रदायात प्रबोधनाचं काम होतं असं नवनाथ बनही म्हणालेले आहेत. शरद पवार अर्बन नक्षल विरोधात भूमिका घेणार आहेत का? किती अर्बन नक्षल चळवळीत घुसलेत याची पवारांनी आकडेवारी द्यावी असं बन यांनी म्हटलंय. पताका झेंडा उंचवणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय, याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन करणं याला जास्त महत्व असतं. पवार साहेब मोठ्या प्रमाणात अर्बन नक्षली चळवळीचे काही लोक या संप्रदायामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत. मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण या अर्बन नक्षल्यांच्या विरोधात भूमिका घेणार आहात का, आणि किती अर्बन नक्षल या चळवळीमध्ये घुसलेत याबद्दलची एकदा माहिती, आकडेवारी एखाद्या प्रकाशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर ठेवा, एवढीच मला पवार साहेबांना विनंती करायची. आणखी एक महत्वाची बातमी, पवारांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी म्हटलेलं आहे. पवारांचा वारकरी संप्रदायाचा अभ्यास कमी आहे, अभ्यास करून त्यांनी बोलायला हवं असंही त्यांनी म्हटलं. वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी पुरोगामी हा विषय येतच नाही. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी आहे असं पवारांचं विधान. अत्यंत चुकीची अशा पद्धतीची बाईट आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये पुरोगामी प्रतिगामीचा हा विषयच नाही. वारकरी संप्रदाय हा ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या विचाराच्या धारेवर चालणारा संप्रदाय.
ह्या सगळ्या वारकरी संप्रदायावर ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या विचाराचा प्रभाव पडलेला आहे. त्यामुळं पुरोगामी प्रतिगामीचा हा विषयच येत नाही. उलट 700 वर्षापूर्वी या वाळवंटामध्ये, याच पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबारायांनी मेळविली मांदी वैष्णवाची, 18 पगड जातीची सगळी जाती धर्मातली मंडळी एकत्र आणण्याचं काम आणि एका छत्राखाली आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायाने केलं. त्यामुळं ही जी आता दिलेली माहिती ती वारकरी संप्रदायाचा सगळ्या अंगाने अभ्यास करून दिलेली माहिती असं मला वाटत नाही. कुठेतरी पवार साहेबांना अभ्यास कमी वारकरी संप्रदायाचा नाही, त्यांनी वारकरी संप्रदायाचा सगळ्या अंगाने अभ्यास करावा. ज्ञानोबा तो वारकरी संप्रदायाला जातीय बळ देण्याचा प्रचार सुरू असल्याचं संजय शिरसाट म्हणालेले आहेत. हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदू धर्माची ताकद विभागण्याचा हा प्रयत्न पवारांनी करू नये असंही शिरसाटांनी म्हटलंय. वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात. कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चालला आहे त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार किंवा त्यांच्यामध्ये असलेली ताकद ही डिवाइड करण्याचा जे काही प्रयत्न पवारसाहेब करतात असं करू नका. त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये.